पप्पा, भीमा कोरेगावच्या लढाईचा खरा इतिहास काय आहे? भीमा कोरेगावची जी लढाई आहे ती 1 जानेवारी 1818 झाल्याचा इतिहास आहे। हा इतिहास जर तुला बघायचा असेल तर तुला ब्रिटिश दस्तावेज याचा उपलब्ध आहे किंवा यदुनाथ सरकार आहे, जी सरदेसाई आहेत, या लोकांनी ही जे इतिहासकार आहेत यांनी इतिहास याचा लिहून ठेवलेला आहे। 1817 पासून लढाई चालू होती आणि पेशव्यांचा इतिहास समजून घे बेटा की मराठा साम्राज्यापासून हे जे पेशवे होते हे मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते, परंतु नंतरच्या काळामध्ये जे पहिले बाजीराव पेशवे होते यांनी पंतप्रधान म्हणून असताना सुद्धा जेव्हा मराठा साम्राज्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये काम केलं, परंतु त्यांच्या नंतर मात्र मराठा साम्राज्याचं रूपांतर हे पेशवाईमध्ये झालं की शिवशाही छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरू केली होती त्याचं रूपांतर या पेशव्यांनी पेशवाईमध्ये केलं आणि ते मुख्य राज्यकर्ते पुण्याचे झाले। त्यांच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे चित्पावन ब्राह्मणांचं साम्राज्य त्या काळामध्ये वाढल्याचं इतिहासकार सांगतात आणि ब्राह्मणांच्या काळामध्ये ही पेशवाई इतकी टोकाला गेली होती की समाजामधले सामाजिक भेद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। याच काळामध्ये इंग्रजांचं आगमन झालं। 1817 मध्ये खडकीला पहिली लढाई झाली पेशव्यांची आणि इंग्रजांची। या लढाईमध्ये सुद्धा पेशव्यांचा पराभव झाला आणि इथून बाजीराव पेशवे जो होता दुसरा तो पळाला। नंतर 1818 मध्ये ही लढाई पुन्हा झाली भीमा कोरेगावला। म्हणजे तू जर पुण्याला जात असताना भीमा कोरेगाव नावाचं जे गाव आहे भीमा नदीच्या तीरावर, त्या ठिकाणी एक मोठा स्तंभ स्मृत्यर्थ त्या लढाईमध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्मृत्यर्थ तो स्तंभ तिथं उभारला गेला आहे। आणि 500 म्हणजे जे 800 सैनिक होते, बॉम्बे इन्फंट्री जी ब्रिटिशांची आर्मीचं जे पथक होतं त्या पथकामध्ये 800 लोकांची तुकडी होती आणि 28,000 लोकांचं सैन्य जे आहे ते पेशव्यांचं होतं, ज्याचं नेतृत्व हे सेनापती गोखले, त्र्यंबकजी डेंगळे हे दोघजण करत होते। आणि इकडे जे आहे फ्रान्सिस टॉन्टन नावाचे जे इंग्रजांचे प्रमुख अधिकारी होते ते या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचं नेतृत्व करत होते। 800 लोकांच्या सैनिकामध्ये 500 महार सैनिक होते। ही लढाई 12 तास चालली। हे जे सैन्य होतं यांनी प्रचंड संघर्ष केला, मोठं घनघोर युद्ध झालं 12 तासाचं आणि या 12 तासाच्या युद्धामध्ये पेशव्याचं जे सैन्य होतं त्यांनी पलायन केलं आणि सपशेल शरणागती पत्करली। अशा पद्धतीचा हा खरा इतिहास आहे। आणि 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शूर महार सैनिकांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी ते गेले आणि सलामी त्यांनी या आपल्या वीर बांधवांना दिली। जेव्हा त्यांनी हा इतिहास वाचला महारांच्या शौर्याचा इतिहास, लक्षात आलं बेटा तुझ्या?